गावरान असलेला रानचा रानमेवा कुणाला आवडत नाही। अशाच एका रानमेव्याचं म्हणजे चिंचेच्या फुलोरा, छोटी छोटी पानं व चिंचेचं आपण दुसरा पदार्थ करणार आहोत। मागच्या फुलोऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल। चला आज भन्नाट चवीचं काय केलंय पाहू। पातेल्यात तेल टाकून घेतलं, नेहमीच्या फोडणीप्रमाणे मोहरी, जिरे, लसण, कढीपत्ता, चिंचेचा फुलोरा, तसेच हळद, तिखट, लाल तिखट, गरम पाणी टाकून फोडणी करून घेतली। नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, वाळलेल्या हरभऱ्याची भाजी व सुकलेल्या शेवग्याची पानं, तसेच एसर टाकला। एसर याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। व नंतर थोडंसं बेसन पीठ घालून छान शिजवून घेतलं व नंतर खाण्यासाठी तयार चिंचेच्या फुलोऱ्याचं पानाचं आंबट तिखट चवीचं बेसन किंवा झुणका किंवा भाजी काहीही म्हणू शकतो। या चिंचेचा फुलोरा वरतूनही कोथिंबीर प्रमाणे टाकू शकतो, असेल तर कोथिंबीर टाकून खाण्यास तयार होतं आपला झुणका किंवा चिंचेची भाजी, चिंचेच्या फुलोऱ्याची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या। पुढील व्हिडिओ अजून कोणता पदार्थ असेल गेस करा। भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये। गावरान असलेला रानचा रानमेवा कुणाला आवडत नाही। अशाच एका रानमेव्याचं म्हणजे चिंचेच्या फुलोरा, छोटी छोटी पानं व चिंचेचं आपण दुसरा पदार्थ करणार आहोत। मागच्या फुलोऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल। चला आज भन्नाट चवीचं काय केलंय पाहू। पातेल्यात तेल टाकून घेतलं, नेहमीच्या फोडणीप्रमाणे मोहरी, जिरे, लसण, कढीपत्ता, चिंचेचा फुलोरा, तसेच हळद, तिखट, लाल तिखट, गरम पाणी टाकून फोडणी करून घेतली। नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, वाळलेल्या हरभऱ्याची भाजी व सुकलेल्या शेवग्याची पानं, तसेच एसर टाकला। एसर याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। व नंतर थोडंसं बेसन पीठ घालून छान शिजवून घेतलं व नंतर खाण्यासाठी तयार चिंचेच्या फुलोऱ्याचं पानाचं आंबट तिखट चवीचं बेसन किंवा झुणका किंवा भाजी काहीही म्हणू शकतो। या चिंचेचा फुलोरा वरतूनही कोथिंबीर प्रमाणे टाकू शकतो, असेल तर कोथिंबीर टाकून खाण्यास तयार होतं आपला झुणका किंवा चिंचेची भाजी, चिंचेच्या फुलोऱ्याची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या। पुढील व्हिडिओ अजून कोणता पदार्थ असेल गेस करा। भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये।